अशा पाच सहा पडले ही गाडी फोडली त्या गाडीचा खांद्याचा फोडली मॉल समोर नवातेला स्पॉट आहे. समोरील परिसरामध्ये अचानक 20-25 लोकांनी हमला केला. अचानक या ठिकाणी जाळ्याची तोडफोड केली. वाढदिवसाला लहान मुलांसोबत त्या वाढदिवसावर दगडफेक केली. बचत मॉल फोडला. मोठ्या प्रमाणात नवाते चौकामध्ये सुद्धा दुकानं बंद केली. दुकानावर दगडफेक केली. असं अचानक हमला करणारे या सगळ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आयुक्तांना सुद्धा निर्देश दिले. या ठिकाणी पोलीस स्टेशनचे PI त्यांनी सांगितलं, DCPशी बोललो. लोकांना अशा प्रकारचं मारणं या ठिकाणी आमच्या माझी पण गाडी फोडली. निर्दोष लोक या ठिकाणी त्यांना गाडी फोडली यांची. या सगळ्या लोकांना निर्दोष मारलं. लोकांना हमला केला. लोकांना बंद करण्यासाठी दादागिरी केली आणि गरीब लोकांना असं मारणं, या माजलेल्या सगळ्या जे दंगाखोर लोक आहे त्यांना खऱ्या अर्थानं ताब्यात घेऊन पोलिसांनी नंग करून रस्ता मारला पाहिजे. आणि हे चेतावणी देतो मी की पोलीस विभागाने ताबडतोब कारवाई करून यांना ताब्यात घेऊन या ठिकाणी तैशी दहशत हे ते रस्त्यावर त्यांना कुठून काढली पाहिजे. म्हणून या ठिकाणी पोलीस कमिशनरलाही माझी विनंती आहे की आता लगेहात जे खुफियाचे लोक आहे, क्राईमचे लोक आहे, PI आहे, ज्या पद्धतीनं कामाला लागले त्यांनी ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि कडक त्याच्यावर कारवाई करावी. आणि जेवढ्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, मॉलमध्ये नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडलेल्या आहे, या सगळ्याचा पंचनामा करून यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे. कारण की निर्दोष लोकांना मारणं, निर्दोष लोकांच्या गाड्या फोडणं, दुकानावर लाथा मारणं, एखाद्या लहान मुलांचा वाढदिवस सुरू आहे त्या लहान मुलांवर दगडफेक करणं, अशा प्रकारचं ज्या पद्धतीनं एखाद्या आतंकवादी हमल्यासारखं वातावरण केलेलं आहे, गुंडागर्दी चालू आहे, हे गुंडागर्दी रस्त्यावर आणून पोलिसांनी त्यांना झोडपलं पाहिजे. हे पोलिसांना मी या ठिकाणी सांगत आहे. अन्यथा मी स्वतः माझ्या